गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपदानन्दमिश्रमानन्दिवल्लभम्। चला अध्याय 10 श्लोक क्रमांक 37। वृष्णीनां वासुदेवोऽस्मि म्हणा। पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः। वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः। मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः। वृष्णीनां वासुदेवः अस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनाम् अपि अहं व्यासः कवीनाम उशना कविः। पुढे जागे बसायचं। हां चला तर आता बघा अन्वयार्थ। वृष्णीनाम वासुदेवः अस्मि। भगवान आता विभूत्या सांगू लागलेल्या आहेत। काय चालू आहे? विभूत्या। आणि विभूत्या सांगत असताना भगवान म्हणतात की वृष्णी वंशामध्ये वृष्णी नावाचा वंश आहे। ते वंशामध्ये अनेक लोक आहेत आणि त्या वृष्णी वंशामध्ये वासुदेवः अस्मि। वासुदेव मी आहे। वसुदेवापासून झालेला वासुदेव तुम्ही आहे। कळलं का? पांडवानां धनंजयः। पांडवानां पांडवामध्ये पांडव म्हणजे पंडूपासून जे झाले, पंडूचे जे पुत्र आहेत त्यांना पांडव म्हणतात। असे किती जण आहेत? 5 जण आहेत। मग त्या 5मध्ये म्हणजे त्या पांडवामध्ये मी धनंजय आहे। धनंजय धनंजय म्हणजे कोण? अर्जुन मी आहे। बर अर्जुनाच लागला सांगायला। पांडवामध्ये मी कोण आहे? धनंजय आहे, अर्जुन आहे। बर मुनीनाम अपि व्यासः अहम। मुनीमध्ये सुद्धा व्यास मुनी मी आहे। कोण? व्यासः अहम व्यास मुनी मी आहे। कवीनाम उशना कविः। कवीमध्ये कवी म्हणजे क्रांतदर्शी, दीर्घदर्शी, त्रिकालदर्शी जे असतात त्यांना काय म्हणतात? कवी म्हणतात। आणि असे जे कवी आहेत त्या सर्व कवीमध्ये मी उशना कविः म्हणजे उशना कवी मी आहे। उशना म्हणजे शुक्राचार्य, दैत्यगुरु जे शुक्राचार्य आहेत का नाही, ते मी आहे। उशना म्हणजे शुक्राचार्य। कवी ही म्हणजे कवी मी आहे। बर अजून एकदा बघा।
वृष्णीनाम वासुदेव अस्मी, वृष्णीवंशामध्ये वासुदेव मी आहे. पांडवानाम धनंजय, पांडवामध्ये धनंजय मी आहे. मुनीनाम अपि व्यासः अहम, मुनीमध्ये सुद्धा व्यास मुनी मी आहे. कवीनाम उशना कवीही, कवीमध्ये उशना कवी म्हणजे शुक्राचार्य कवी मी आहे. दंडो दमयतामस्मी, नीतिरस्मी जिगीषता, मौनं चैवास्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहम्. दंडो दमयतामस्मी, नीतिरस्मी जिगीषता, मौनं चैवास्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहम्. दंडः दमयताम् अस्मि, नीतिः अस्मि जिगीषतां, मौनं च एव अस्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवताम् अहम्. दमयतां दंडः अस्मि, दमन करणाऱ्यामध्ये दंड मी आहे. कुठे गेला हे दंड मी आहे. दंड दंड मग काय फक्त हेच नाही दंड, हे तर दंड आहेच. पण पाटाला नसले 100 रुपये बी असतात ना, तो बी दंडच आहे ना. त्याला घाबरून मग पाठ पडत नाही लोक पोरं, आहे की नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला काय हाच दंड थोडा असते. जो कोणता दंड असेल तो दंड मी आहे. दंडाला घाबरतात मग, समजते का. दमन करतो ना तो, दमन करणाऱ्यामध्ये दंड मी आहे. बर. जिगीषताम नीतिही अस्मी, जिंकण्याची इच्छा करणाऱ्यामध्ये नीतिही अस्मी, नीती मी आहे. कळलं. च आणि गुह्यानां मौनमेव अस्मि, आणि ज्या गुह्य गोष्टी आहेत त्या गुह्यामध्ये मौन मी आहे. काय आहे मी? मौन मी आहे. ज्ञानवताम ज्ञानम अहम, आणि ज्ञानवानामध्ये असणारं ज्ञान मी आहे. अजून एकदा सांगतो. दमयताम दंडः अस्मि, दमन करणाऱ्यामध्ये दंड मी आहे. जिगीषताम नीतिही अस्मि, जिंकण्याची इच्छा करणाऱ्यामध्ये नीती मी आहे. गुह्यानाम मौनम एव अस्मि, च अगोदर घ्यायचं. च म्हणजे आणि, गुह्यामध्ये मौन मी आहे. ज्ञानवताम ज्ञानम अहम, ज्ञानवानामध्ये असणारं ज्ञान मी आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन, न तदस्ति विना यत् स्यात् भूतं मया भूतं चराचरम्. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन, न तदस्ति विना यत् स्यात् मया भूतं चराचरम्.
यत् च अपि सर्वभूतानां बीजं तत् अहम् अर्जुन न तत् अस्ति विना यत् स्यात् मया भूतं चराचरम्. बघा च दिसलं का? अर्जुन, हे अर्जुना, यत् सर्वभूतानां बीजं, दिसलं का? यत् सर्वभूतानां बीजं, जे सर्वभूतांचं बीज आहे, तत् अपि, दिसलं का? तत् पुढे आणि अपि सुरुवातीला आहे. तत् अपि ते बीज सुद्धा, अहम, ते बीज सुद्धा मीच आहे. यत् चराचरं भूतम, जे चराचर भूत आहेत, तत् मया विना स्यात् न अस्ति, ते माझ्या वाचून असतील असं न असती म्हणजे नाही. लक्षामध्ये बघा, अजून एकदा सांगतो. तर च घ्यायचा अगोदर, च म्हणजे आणि. अर्जुन, हे अर्जुना, यत् सर्वभूतानां बीजं, जे सर्वभूतांचं बीज आहे, तत् अपि ते बीज सुद्धा अहम, ते बीज सुद्धा कोण आहे? मीच आहे. आता खालच्या वळीत बघा, यत् चराचरं भूतम, जे चराचर भूत आहे, प्राणी आहेत, तत् मया विना स्यात्, ते माझ्या वाचून असतील असं न असती, असं नाही. म्हणजे माझ्या वाचून कोणीच नाही. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप, एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप, एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. न अन्तः अस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप, एषः तु उद्देशतः प्रोक्तः विभूतेः विस्तरः मया. आलं का? बघा आता, परंतप अगोदर घ्यायचं. काय घ्यायचं? परंतप म्हणजे हे शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुना. मम दिव्यानां विभूतीनां अंतः न अस्ति, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही, शेवट नाही. माझ्या दिव्य विभूत्या कधी संपतच नाही. किती सांगितलं तरी संपत्यात, त्याला अंतच नाही, शेवटच नाही. बर, तू परंतु, तू दिसलं कुठे ते? रस्व तू आहे, तिथला ऊ आणि पुढचा ऊ मिळून दीर्घ झालाय. तू परंतु एषः विभूतेः विस्तरः, हा विभूतींचा विस्तार. दिसलं का? एषः विभूतेः विस्तरः म्हणजे काय? हा विभूतींचा जो विस्तार तुला मी आता सांगितला, हा मया
उद्देशतः प्रोक्तः, माझ्याकडून संक्षेपानं म्हणजे थोडक्यात काय केला गेला, सांगितला गेला. कळलं का? संक्षेपानं सांगितला गेला, थोडक्यात सांगितला गेला. मी जो विभूतीचा विस्तार तुला सांगितला एवढाच माझ्या विभूतीचा विस्तार आहे असं नाही, माझ्या विभूतीच्या विस्ताराचा अंतच नाही. मग हा जो मी तुला विभूतीचा विस्तार सांगितला थोडक्यात सांगितला. कसं सांगितला आहे? थोडक्यात सांगितला. बघा अजून एकदा सांगतो. परंतप हे शत्रूला ताप देणारे अर्जुना, मम दिव्यानाम विभूतीनाम अंतः न अस्ति, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही, शेवट नाही. तू परंतु एषः विभूतेः विस्तरः, हा विभूतींचा विस्तार मया माझ्याकडून उद्देशतः प्रोक्तः, संक्षेपानंच काय केला गेला, सांगितला गेला. एषतुद्देशत झालं ते आहे ना. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंशसंभवम्. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंशसंभवम्. यत् यत् विभूतिमत् सत्वं श्रीमत् ऊर्जितम् एव वा तत् तत् एव अवगच्छ त्वं मम तेजंशसंभवम्. आलं का? आता बघा, आता भगवान सांगतात की माझ्या विभूतीला अंतच नाही, आणि ज्या काही थोड्याफार तुला सांगितल्या थोडक्यात सांगितल्या सगळ्या ह्या. पण एक लक्षात घे, एक तुला एक महत्त्वाचं रहस्य सांगतो, एक खूण सांगतो माझी विभूती ओळखायचं. ज्या ज्या वस्तूच्या ठिकाणी तू ऐश्वर्य पाहशील, श्रीमंती पाहशील, आणि ज्या व्यक्तीच्या ठिकाणी ऐश्वर्य श्रीमंती ऊर्जा पाहशील, ऊर्जेने युक्त शक्तीने युक्त पदार्थ पाहशील, तू व्यक्ती पाहशील, समजायचं ती माझी विभूती आहे. ती माझी काय आहे? ज्या व्यक्तीच्या ठिकाणी ऐश्वर्य आहे, श्रीमंती आहे, ऊर्जा आहे, बल आहे, शक्ती आहे, समजायचं ती माझी विभूती आहे. बघा, ती माझ्याच अंशापासून ती वस्तू उत्पन्न झालेली आहे असं समज. कळलं का? माझ्या अंशापासून ती वस्तू उत्पन्न झालेली आहे असं समजून घे. बघा, यत यत दिसलं का? जे जे यत यत जे जे पदार्थ किंवा यत यत सत्वम दिसलं असं घ्या. जो जो पदार्थ, काय जो जो पदार्थ किंवा जो जो व्यक्ती कसा आहे? विभूतिमत, ऐश्वर्याने युक्त, श्रीमत, श्री लक्ष्मी संपत्ती संपत्तीनं युक्त, वा ऊर्जितमेव आणि ऊर्जेनं युक्त शक्तीनं युक्त पदार्थ आहे. हां, तत् तत् तो तो पदार्थ त्वं तू मम तेजंश संभवम अवगच्छ, माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेला आहे असं समज. मम तेजंश संभवम अवगच्छ, माझ्या तेजंशापासून तो उत्पन्न झालेला आहे असं समज. कोणता पदार्थ? जो पदार्थ ऐश्वर्याने युक्त आहे, समृद्धीनं युक्त आहे, आणि जो पदार्थ
ऊर्जेनं युक्त आहे, शक्तीनं युक्त आहे, असा तो ते पदार्थ हे माझ्या तेजांशापासून उत्पन्न झालेले आहेत असं समज. बघा अजून एकदा सांगतो. यत यत सत्व, जो जो पदार्थ किंवा जो जो व्यक्ती विभूतिमत, ऐश्वर्याने युक्त, श्रीमत, स्त्रीनं युक्त म्हणजेच संपत्तीनं युक्त, समृद्धीनं युक्त, वा ऊर्जितमेव किंवा जो ऊर्जेनं युक्त म्हणजे शक्तीनं युक्त आहे, मग तत्तात मग ते पदार्थ किंवा ते व्यक्ती मग तू मम तेजांश संभवम अवगच्छ, माझ्या तेजांशापासून उत्पन्न झालेला आहे असं तू काय कर समज. अथवा बहुनैतेन ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्ना मेकांशेन स्थितो जगत्. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्ना मेकांशेन स्थितो जगत्. अथवा बहुना एतेन किं ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्य अहम इदं कृत्स्नम् एकांशेन स्थितः जगत्. आलं का? बघा आता. अथवा किंवा, अथवा म्हणजे काय? किंवा. अर्जुन, हे अर्जुना, एतेन बहुना ज्ञातेन तव किम, अशा एक एक पुष्कळ विभूत्या जाणल्यानं तुला काय फायदा होईल? येतेन बहुना ज्ञातेन, अशा पुष्कळ रूपाने माझ्या विभूत्या जाणल्या असता तुला काय फायदा होईल? होईल का काय फायदा? काही होणार नाही. येतेन बहुना ज्ञातेन तव किम, अशा पुष्कळ रूपाने जाणल्याने तुला काय, हे इकडे पडलं होतं, तुला काय फायदा होईल? हां, आता तुला फायदा होईल असं एकदा सांगतो तुला सगळं. तर अहम दिसलं कुठं? अहम विष्टभ्य अहम, हां, अहम इदम कृत्स्नम जगात, मी हे सर्व जगात एकांशेन विष्टभ्य स्थितः अस्मी, एका अंशाने व्यापून किंवा एका अंशाने व्यापून स्थितः अस्मी, मी स्थित आहे. म्हणजे माझ्या एका अंशाने सगळं जगत व्यापलेलं आहे आणि बाकीच्या अंशाने मी तसा अजून शिल्लकच आहे. भगवान म्हणतात की अहम इदम कृत्स्नम जगत, मी हे सगळं जगत एकांशेन विष्टभ्य, एका अंशाने व्यापून स्थितः अस्मी, मी काय आहे? स्थित आहे. कळलं का? अजून एकदा सांगतो बघा. अथवा किंवा अर्जुन, हे अर्जुना, एतेन बहुना ज्ञातेन तव किम, अशा प्रकारे माझ्या पुष्कळ विभूत्या अशा प्रकारचं जाणून तुला काय फायदा होईल? मग भगवान सांगतात, आता एकदाच सांग, ऐक जरा. अहम इदम कृत्स्नम जगत, मी हे संपूर्ण जगत एकांशेन विष्टभ्य स्थितः, एका अंशाने व्यापून मी काय आहे? स्थित आहे. असं भगवान अर्जुनाला सांगतात. मी एका अंशाने सगळं जगत व्यापून स्थित आहे. आलं? ओम तत्सदिती. श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः. ओम तत्सत्.
ओम तत्सतीत परमात्म्याचे नाव आहे. इति अशा प्रकारे श्रीमद्भगवद्गीतासु श्रीनं संपन्न असणाऱ्या भगानी संपन्न असणाऱ्या श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदसु उपनिषदातील ब्रह्मविद्यायाम ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या संवादातील विभूतियोग नाम 10 अध्यायः. विभूतियोग नावाचा हा कितवा अध्याय आहे? 10वा अध्याय संपूर्ण झालेला आहे. ओम शांती शांती शांती. पुंडलीक वरदहरि विठ्ठल श्री